मित्रांनो, 25 जानेवारी रविवारच्या दिवशी रथसप्तमी आहे. मुलाबाळांच्या प्रगती व यशासाठी आईने हा उपाय रथसप्तमीच्या दिवशी नक्की करावा. मित्रांनो, हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इंग्रजी नववर्ष सुरू झाल्यावर पहिला सण येतो तो मकर संक्रांती आणि त्यानंतर येणारा सण म्हणजे रथसप्तमी. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी सूर्याची किरणं याच दिवशी पृथ्वीवर पडली होती. त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकट दिन किंवा सूर्य जयंती असे म्हटले जाते. म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस भरपूर लोकांसाठी उपाय करण्यासाठी, मंत्रजप, सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, या दिवसाला सूर्याचा प्रकट दिवस किंवा सूर्य जयंती म्हणून सुद्धा ओळखले जाते. मत्स्यपुराण, पद्मपुराण आणि भविष्य पुराणात रथसप्तमी व्रताचे मोठे महत्त्व सांगितले जाते. या दिवशी मनापासून सूर्यदेवाची पूजा केल्यास पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मित्रांनो, रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही सूर्याची सेवा करा, सूर्याला अर्घ्य द्या. सकाळी लवकर उठून आपण ही पूजा करायची असते. त्यासोबत काही उपाय, काही मंत्रजप केल्याने आपली पत्रिका, आपली कुंडली मजबूत होते, आपले जीवन चांगले होते आणि आयुष्य नवीन पद्धतीने घडायला लागते. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास आईसाठी आहे. ज्यांना मुलबाळ आहे त्यांनी हा उपाय केला तर मुलाबाळांची प्रगती होईल, मुलाबाळांना यश मिळेल आणि तुमची मुलंबाळं सुरक्षित आणि त्यांचे रक्षण होईल. मुलं लहान असतील, मोठे असतील तरी तुम्ही हा उपाय, हे काम करू शकतात. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी, दुपारी, केव्हाही, संध्याकाळी, केव्हाही तुम्ही हा उपाय, हे काम करू शकतात. तुम्हाला फक्त एक छोटीशी गोष्ट करायची आहे, ती म्हणजे शुद्ध पाणी घ्यायचं आहे. एका तांब्यात, एका लोट्यामध्ये, स्टीलचा असेल, तांब्याचा असेल, कोणताही, त्यामध्ये चिमूटभर कुंकू, हळद, अक्षत आणि एक कोणतंही फूल टाकायचं आहे तांब्यामध्ये शुद्ध पाणी घेतल्यावर. आणि ते तांब्याभर पाणी तुमच्या मुलावरून 7 वेळेस ओवाळून घ्यायचं. जसं आपण आरती ओवाळतो तसं 7 वेळेस. 2 मुलं असतील तर तोच तांब्या ओवाळायचा, 3 असतील तरी तोच तांब्या ओवाळायचा. एकापासून सुरुवात करायची, पहिले एकाला ओवाळायचं, नंतर दुसऱ्याला. अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे. मुलं मुली तुम्ही सगळ्यांना ओवाळू शकतात. त्यानंतर ते पाणी घराच्या बाहेर जाऊन किंवा टेरेसवर जाऊन, बाल्कनीत जाऊन तुम्हाला ते सूर्याकडे बघून त्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि सूर्यदेवाला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाबाळांवरून सर्व संकट दूर कर, सर्व दुःख दूर कर, सर्व अडचणी दूर कर, त्यांची प्रगती कर, त्यांना यश मिळू दे, अशी सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे. सूर्यदेव प्रसन्न होतात आणि येणारे प्रत्येक दिवस, जेव्हा जेव्हा सूर्य तुम्हाला दिसेल, जेव्हा जेव्हा नवीन दिवस उजळेल, तेव्हा नक्की खूप चमत्कार आणि खूप चांगल्या गोष्टी घडतील. मुलाबाळांसाठी अगदी सोपा हा उपाय आहे. नक्की आईने करावा, खूप लाभ होईल. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.